चला व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आजची शुभेच्छा देऊन व्हिडिओ स्टार्ट करतोय। जेवढेही DA2 अकॅडमीचे स्टुडंट आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, त्या सर्व विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्ष किंवा इथून येणारे पुढचे सर्व दिवस तुमचे एकदम चांगले सुखाचे जावो, तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे। ऑलराइट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा हा सेशन आपण स्टार्ट करूयात। या व्हिडिओच्या थंबनेल वरून, टायटल वरून समजलंच असेल की तुम्हाला हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे। तर महावितरण MSAB ज्युनियर अकाउंटंट, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटच्या पदासाठी जेवढेही विद्यार्थी ऑलरेडी प्रिपरेशन करत आहेत, ज्यांनी बॅच स्टार्ट सुद्धा केलेली आहे किंवा जे युट्यूबवर व्हिडिओज वगैरे पाहून अभ्यास करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत। राईट, आता ही टेस्ट सिरीज का घेतली पाहिजे, या टेस्ट सिरीज मध्ये कोणते कोणते गोष्टी आहेत काय नाही, या सर्व विषयाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल कोर्स बाय करण्याच्या अगोदर की बाबा मी एवढं पैसे खर्च करून टेस्ट सिरीज घेतोय आणि ऑलरेडी मी कुठं दुसरी टेस्ट सिरीज घेतलेली आहे, तर पैसे खर्च करून ही टेस्ट सिरीज घ्यायची का, किंवा हे जे सर आमच्याकडून पैसे घेत आहेत खरंच म्हणजे खरंच ह्याला काय व्हॅल्यू ठरणार आहे का, अननेसेसरीली सगळेजण घेत आहेत म्हणून मी पण घेऊ। सो व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील। आणि तुमच्यापैकी खूप सारे जण जे मागच्या 2-3 दिवसापासून कॉन्टॅक्ट करत होते की सर टेस्ट सिरीज तर लॉन्च होणार आहे, बट बॅच वाल्यांना काही ऑफर मिळणार आहे का, किंवा बॅच वर काही ऑफर असेल का। तर जेवढेही स्टुडंट्स आज आपली महावितरणाची स्पेशल बॅच परचेस करतील गुढीपाडव्यानिमित्त, ही जी ऑफर असणार आहे गुढीपाडव्याची ऑफर, ही कंप्लीट 3 दिवसाची ऑफर असणार आहे। राईट, म्हणजे आज पाडव्याचा दिवस 8 तारीख, 9 तारीख, 10 आणि 11 असे 3 दिवस कंप्लीट ही ऑफर असेल। आणि आपला जो महावितरणचा 2000 चा कोर्स होता, तो एवढा दिवस आपण 1200 रुपयाला विकत होतो, आता तो कोर्स फक्त आणि फक्त तुम्हाला 1000 रुपयामध्ये मिळणार आहे। तुम्हाला तिथं DA250 असा कुपन कोड टाकायचा आहे आणि 1000 रुपयामध्येच तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल। ऑलराईट, सो तुम्ही ते परचेस करू शकता। आणि आतापर्यंत जेवढे स्टुडंट्स 1233 रुपये देत होते, तर 1233 आता द्यायची गरज नाही, आता फक्त 1000 रुपयामध्येच तुम्हाला मिळून जाईल। इन्स्टेड ऑफ दॅट ते उरलेले 233 आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता। सो आपल्या बॅचची टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च होईल। ओके, म्हणजे ऑलमोस्ट आता आज लॉन्च झालेलीच आहे, व्हिडिओ जेव्हा तुम्ही असं पाहता। चला, आता फर्स्ट ऑफ ऑल या टेस्ट सिरीज मध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय नाही, सर्वात पहिले चेक करा। याच्यामध्ये ऑल सब्जेक्टचे नोट्स आहेत। आता ऑल सब्जेक्ट म्हणल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडते की सर ऑल सब्जेक्ट म्हणजे कोणते सब्जेक्ट, अकाउंटचे सब्जेक्ट आहेत का, अदर रिझनिंग, क्वांट, मॅथ। तर मराठी, रिझनिंग, क्वांट आणि मॅथ ह्या चारीच्या चारी विषयाचे प्लस आपला अकाउंट्स जे आहे, प्रोफेशनल नॉलेज, या सर्वच्या सर्व विषयाचे तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये नोट्स मिळतील। राईट, 100 ते 150 पेजेसचे चॅप्टर वाईज नोट्स मिळतील। आता त्या नोट्स मधलं प्रत्येक पार्ट इम्पॉर्टंट असेल का नाही हे तुम्ही वाचून ठरवायचं आहे, बट जोही पार्ट त्यातला इम्पॉर्टंट असेल तो मी ऑलरेडी बॅच मध्ये शिकवत आहे। बट तुम्हाला जर एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ते नोट्स रेफर करू शकता। त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे चॅप्टर वाईज MCQs। राईट, प्रत्येक चॅप्टरचे MCQs, म्हणजे 11वी असू दे, 12वीचा असू दे, बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा असू दे किंवा लॉस असू दे, आपण चॅप्टर वाईज MCQs याच्यामध्ये ऍड करणार आहोत। करंट सिच्युएशन मध्ये आज जेव्हा तुम्ही महावितरणची टेस्ट सिरीज घेता, कोर्स परचेस केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नियर अबाउट जवळपास मला असं वाटते की तुम्हाला 40%, 30 to 40% त्याच्यामध्ये कंटेंट अवेलेबल आहे। बाय द टाइम जसं 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 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जातील, त्याच्यामध्ये आपण कंटेंट जो आहे तो कंटेंट आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। ऑलराईट, आणि सर्वात महत्वाचं हे की त्याच्यामध्ये आपण मॉक टेस्ट देणार आहोत, 200 पेक्षा जास्त मॉक टेस्ट देणार आहोत। यस, तुम्ही एकदम करेक्ट ऐकताय की 200 पेक्षा जास्त मॉक टेस्ट। आता ऑनलाईन मॉक टेस्ट म्हणजेच काय, साधं सिंपल आहे, तुम्हाला त्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये जायचंय आणि त्या फोल्डर मध्ये गेल्यानंतर तिथे क्लिक करायचंय। मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगेन की कोणत्या फोल्डर मध्ये जायचंय। हे बघा, आता जेव्हा तुम्ही, आता ही क्लासची वेबसाईट आहे, थोडंसं तुम्हाला मागे विजिबल दिसणार नाही ज्याच गोष्टी, तरी पण समजून घ्या, थोडंसं क्लॅरिटी म्हणजे रेझोल्युशन वाढवा। ओके, असं जेव्हा तुम्ही बॅचवर क्लिक करता तर इथं ओव्हरव्ह्यू दिसेल तुम्हाला, आणि ओव्हरव्ह्यू दिसल्यानंतर कंटेंट दिसेल। कंटेंट मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला करंट सिच्युएशन मध्ये इथं 3च PDF आहेत, बट तिथं जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल क्लिक करता तर तिथे तुम्हाला कंटेंट मध्ये गेल्यानंतर, जस्ट वन सेकंड,
हा, 4 फोल्डर दिसतील. त्या 4 फोल्डर पैकी करंट सिच्युएशन मध्ये एक फोल्डर ऍड करायचा आहे, बट मी ते करून टाकेन. अशा प्रकारचे 3 फोल्डर दिसतील. त्यातला सर्वात पहिला फोल्डर आहे मॉक टेस्ट, चॅप्टर वाईज एमसीक्यू आणि चॅप्टर वाईज नोट्स. आता ह्या चॅप्टर वाईज एमसीक्यूज मध्ये जेवढेही चॅप्टर्स आहेत अकाउंटचे असू दे, राईट, तर त्या प्रत्येक चॅप्टरचे एमसीक्यूज ऍड केलेले आहेत. आता एमसीक्यूज कशा पद्धतीने ऍड केलेले आहेत? कॉर्पोरेट अकाउंटिंग. तर कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये जेवढेही चॅप्टर्स येतात, इश्यू ऑफ शेअर्स होऊ दे, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स होऊ दे, कोणतेही असू दे, किंवा त्या पद्धतीने ऍड केले बघा. कॉर्पोरेट अकाउंट असेल, इन्कम टॅक्स प्लॅनिंग असेल, त्याच्यानंतर कॉस्ट अँड ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंट असेल, म्हणजे जे बीकॉम ला सेमिस्टर असतात ना, सब्जेक्ट असतात, कॉस्ट अकाउंट, कॉर्पोरेट, त्यामध्ये चॅप्टरचे नावं अशा पद्धतीने एकदम डायरेक्ट चॅप्टरलाच पकडलेलं आहे आणि सर्व एमसीक्यू त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर थेरी, ऑडिट अँड मॅनेजमेंट अकाउंट, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज अँड अकाउंट, अँड त्याच्याबरोबर जीएसटी असेल, ऍडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग असेल, असे सर्व मेन जे बीकॉम ला सब्जेक्ट आहेत त्याचे एमसीक्यूज ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, जस्ट 1 सेकंड, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व डिटेल्स कळून जातील. अननेसेसरी अर्धवट नॉलेज डेंजरस असते. ओके, चलो. त्याच्यानंतर असेल चॅप्टर वाईज नोट्स. चॅप्टर वाईज नोट्स मध्ये तेव्हा तुम्ही जाता, तिथं ह्या चॅप्टर वाईज नोट्सच्या फोल्डर मध्ये तुम्हाला रिझनिंग असेल, क्वांट असेल, मराठी असेल, किंवा आपलं जे प्रोफेशनल नॉलेजचे सिलेबस असतील त्याच्याविषयी जेवढेही चॅप्टर्स आहेत त्या प्रत्येक चॅप्टरचे चॅप्टर वाईज इन डेप्थ नोट्स मिळून जातील, जेणेकरून इफ इन केस तुम्ही फक्त युट्यूबवर व्हिडिओज बघून स्टडी वगैरे करताय तर तुम्हाला हा फोल्डर कामाला येईल, ज्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त फाईल्स ऑलरेडी ऍड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॉक टेस्टचा. आता मॉक टेस्ट पैकी ऑलरेडी तुमच्यापैकी काही स्टुडंटनी मॉक टेस्ट सॉल्व्ह केलेले असतील. ह्याच्यामध्ये ऑलरेडी 135 मॉक टेस्ट ऍड केलेले आहेत, राईट. 135 मॉक टेस्ट 11वी आणि 12वीवर आधारित आहेत. 11वीचं मागच्या 14 वर्षाचं 11वीचं सिलेबस आणि 12वीचं महाराष्ट्र बोर्डाचं मागच्या 21 वर्षाचं सिलेबस नुसार त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व नोट्स ऍड केलेले आहेत. आता सर, तुम्ही जे आम्हाला 200 मॉक टेस्ट जे सांगितलेले आहात, राईट, 135 ऑलरेडी झालेले आहेत, तर आणखी 200 का? यस, माझं पूर्णपणे प्रयत्न असेल. ऑन अन ऍव्हरेज मी तुम्हाला फेक प्रॉमिस करत नाही, बट माझं टार्गेट आहे की ज्याही दिवशी तुम्ही हे कोर्स परचेस करताल, म्हणजे अपकमिंग 1 to 2 डेज मध्ये डेली अर्ली मॉर्निंग रोज सकाळी तुम्हाला जसं स्टडीचं डोस किंवा मोटिवेशनचं डोस असतं, किंवा तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपताना मोबाईल स्क्रोल करत असता, तसं रोज सकाळी तुम्हाला 10 ते 12च्या दरम्यान एक 50 मार्काची टेस्ट द्यावी आणि रोज संध्याकाळी एक टेस्ट द्यावी. इथून डेली जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत, राईट. आणि त्याच्यामध्ये कधी कॉस्ट अकाउंटचे, कधी कॉर्पोरेट अकाउंटचे, कधी मॅनेजमेंट अकाउंटचे, कधी ऍडव्हान्स कॉस्टचे, कधी फायनान्शियल अकाउंटचे, कधी अकाउंटचा अभ्यास करून बोर झाला तर मराठीचे, कधी क्वांटचे, कधी रिझनिंगचे, असं एमसीक्यूज वर आधारित ते आपल्याला टेस्ट द्यायचे. आणि डेली सकाळी एक 50 मार्काची टेस्ट, संध्याकाळी एक 50 मार्काची टेस्ट. सर, आम्हाला ते टेस्ट किती वेळेस देता येईल? मल्टिपल टाइम्स. किती वेळेस देता येते? सर, माझा फायनान्शियल अकाउंटचा अभ्यास झालेला आहे, पण सर मॅनेजमेंट अकाउंटचा काही घंटा आतापर्यंत अभ्यासच केला नाही, येणार सुद्धा. तरी मी तुम्हाला सांगेन की टेस्ट द्या. काही एमसीक्यू डोळ्याखालून गेलेले सुद्धा कव्हर होतात, अभ्यास करायची गरज नाही. आणि लक बाय चान्स ते टेस्ट दिला आणि ते एमसीक्यू डोळ्याखालून गेलं आणि एक्झामला तेच आलं, तर जे पोरग रात्रभर झटून मॅनेजमेंटचा अभ्यास केलंय त्याला आलं नाही आणि तुम्हाला आलं फक्त टेस्ट देऊन, तर तुमचं नशीब चांगलं राहते, राईट. कधी कोणता अभ्यास केलेला येते काय कळत नाही. आणि हे जे मी एमसीक्यू टेस्ट अपलोड करणार आहे, हे कुठले असेल, हे सोर्स कुठे असेल? एमसीक्यू टेस्ट जे रोज सकाळी एक, संध्याकाळी एक, त्याच्यामध्ये मॉक टेस्ट येईल. मॉक टेस्ट म्हणजे काय? तिथं जाऊन त्या फोल्डरवर जाऊन टेस्टला क्लिक करायचं. टेस्टला क्लिक केल्यानंतर ऍप ऑटोमॅटिकली तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करते. तिथं टायमर सुद्धा येते. टायमर आल्यानंतर तुम्हाला टेस्ट चालू होते. 1 मिनिटासाठी एक क्वेश्चन असते आणि तुम्हाला टेस्ट द्यायचं असते. टेस्ट दिल्यानंतर ऍट द एंड जेव्हा तुमचा रिझल्ट येतो, त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन येते शो आन्सर्स म्हणून. त्या आन्सर्सवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर आणि इफ इन केस त्याचं डिस्क्रिप्शन जर इन्सर्ट केलं असेल त्याच्यामध्ये टेस्ट क्रिएट करताना, तर त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचं आन्सरचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळेल. असं रोज सकाळ संध्याकाळ एक एक टेस्ट जरी देत गेलात तर 50 पैकी जे अकाउंटची एक्झाम होणार आहे त्यातले 15-20 तर एमसीक्यू तिथूनच येतात. सर, आता एक्झॅक्ट तुम्ही एमसीक्यूज कुठून टाकणार आहोत? एमसीक्यूज जे आता जे अनेक विद्यार्थ्यांना गैरसमज आहे की ते काय असं म्हणाले, भूगोलचा अभ्यास केल्यासारखं, इतिहासचा अभ्यास केला, पटपट समजा.
नाही बडा, तसं नसते. अकाउंट हे खूप वास्ट सिलेबस आहे. कॉस्ट अकाउंटची जर ओरिजिनल पुस्तक बघायला गेलं तर माझ्याजवळ 2,500 पेजेसचे पुस्तक आहे, राईट. कॉर्पोरेट अकाउंटची 3,000 पेजेसचे 2-2 मॉड्यूल्स माझ्याजवळ आहेत. फक्त एक जीएसटी ऍक्टचीच 4,000 पेजेसची पुस्तकच आहे माझ्याजवळ. ओके, त्यामुळं आपल्याला त्यातलं मेन कंटेंट घ्यायचं असतं. ओके, एका दिवसात ते काय म्हणतात, जसं की ऍक्च्युअल कंटेंट आहे, जे मुजरा आहे रीलवर, ते 10-15 सेकंदामध्ये होत आहे. ऍक्च्युअल कंटेंटला थोडंसं वेळ लागते, राईट. त्यामुळे गुड थिंग्स टेक टाइम. एकदम पॉझिटिव्ह राहायचं. आता मी तुम्हाला काय सांगायलो, की हे एमसीक्यूज ह्याच्यामध्ये येणार आहेत रोज सकाळी 1 ते संध्याकाळी, ते कुठून असणार आहे. तर हे बघा, ते जे सर्व एमसीक्यूज असणार आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही, माझ्याजवळ तसं मल्टिपल बुक्स आहेत, मी जस्ट 1-2 तुम्हाला हायलाइट्स देऊन टाकतो. तुमच्यापैकी अनेक स्टुडंट सीए फाउंडेशनचं स्टडी करत असतील, राईट. तर 2000 आय थिंक 18-19 मध्ये सीए फाउंडेशन भारत म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये ICAI बोर्डानं लागू केलेलं. ओके, त्याच्या अगोदर सीपीटी होतं. त्याच्या अगोदर नियर अबाउट एक 10 वर्ष सीपीटी होतं. ओके, म्हणजे 2007-8 पासून ते 18-19 पर्यंत त्याच्या अगोदर सीए फाउंडेशन होतं. ओके, म्हणजे ICAI चेंज करत असते. कधी सीए फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजेच काय, की काही पेपर सब्जेक्टिव्ह असतात, काही पेपर ऑब्जेक्टिव्ह असतात, राईट. तर 2011-12च्या वेळेस सीए फाउंडेशन मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट होता, राईट. जे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आज तुम्हाला ह्याच्या एक्झाम मध्ये येणार आहे, आणि हे त्याची 2010-11ची ICAI ची मॉड्यूलची पुस्तक आहे, राईट. आय होप तुम्हाला दिसणार नाही, इथं तुम्हाला लोगो वगैरे दिसेल. ओके, ICAI चं. आणि हे त्याचे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये जे ह्या एक्झामला येणार आहेत, क्वांटच्या एक्झामला, ओके, तुम्हाला जे क्वांटचे पेपर वगैरे आहे, म्हणजे उरलेले जे 110ला सोडून रिमेनिंग मार्क्स आहेत क्वांटसाठी, रिझनिंगसाठी, तर त्यातलं जे क्वांट येईल ते ह्याच पुस्तकातलं येईल. ह्या पुस्तकामध्ये खूप सारे एमसीक्यू क्वेश्चन्स वगैरे क्वांटचे दिलेले आहेत. तर जे टेस्ट मी घेणार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यातलं इन्फॉर्मेशन टाकेन. अँड त्याच्यानंतर जेही स्टुडंट्सने सीए किंवा सीएमए करून ऑलरेडी आलेले आहेत, त्यांना माहित आहे की पुणेमध्ये किंवा नागपूरमध्ये असाल तुम्ही, किंवा औरंगाबाद, सॉरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, तर तिथं स्कॅनर्स मिळतात, राईट. त्या स्कॅनर्स म्हणजे काय, काही अशा प्रकारची पुस्तकं असतात, राईट. याच्यामध्ये मोठे मोठे 150-200 पेजेसचे असे मॉड्यूल्स असतात गोएनकाचे. तर ह्या स्कॅनर्स मध्ये जे 2018-19च्या अगोदरचे जे स्कॅनर्स होते, त्याच्यामध्ये सीए फाउंडेशनचा अकाउंटचा पेपर पूर्ण एमसीक्यूज व्हायचा. 200 मार्काचा पेपर राहायचं. एका मार्काला एक एमसीक्यू एका मार्कासाठी असायचं. त्याच्यामध्ये अकाउंट 40-40 मार्काचं ओव्हरऑल, 50-50 मार्काचे 4 सब्जेक्ट त्याच्यामध्ये अगोदर राहत होते. ऑल राईट. तर ते सर्वच्या सर्व त्यावेळेसचे जे एमसीक्यूज वगैरे आहेत, जे मी आता चेक केलेलं आहे, की 2016-17 मध्ये जी एक्झाम झाली होती, त्यावेळेस एक्झाम मध्ये आलेले जे मोस्ट ऑफ क्वेश्चन जे आहेत ते स्कॅनर मधून होते. तर त्या स्कॅनरचे सर्व क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू सिरीज मध्ये मी ते ऍड करेन मॉक टेस्ट मध्ये, जेणेकरून सकाळ संध्याकाळ फक्त ते मॉक टेस्ट जरी दिलं तरी तुमचा अभ्यास होऊन जाते, राईट. अशा प्रकारचे स्कॅनर्स आहेत. आणि ह्या स्कॅनर्स मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंगचे सुद्धा एमसीक्यूज आहेत, राईट. तुम्हाला लॉजिकल रिझनिंग सुद्धा आहे, तर त्या रिझनिंगचे सुद्धा एमसीक्यूज आहेत, ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये मिळून जातील. ओके, सो आता सर एवढं सर्व माहिती सांगितलं, खूप झालं. आता फक्त सांगा की टेस्ट सिरीजची प्राइस किती आहे. बघा, टेस्ट सिरीजची प्राइस करंट सिच्युएशन मध्ये मी काल पोल सुद्धा ठेवला होता टेलिग्राम ग्रुपमध्ये, की बाबा किती ठेवायचं काय नाही, आणि मोस्ट ऑफ स्टुडंटनं त्याच्यावर 300ला क्लिक केलेलं आहे. जसं मला माहित आहे, कारण मी तिथं जे सर्वात कमी प्राइस ठेवलं होतं स्टुडंट त्याच्यावर क्लिक करतात, मान्य आहे. सो तुमच्या सर्वांचं रिस्पेक्ट ठेवून त्या कोर्सची प्राइस आपण 300 रुपीज ठेवत आहोत आज आणि उद्यासाठी. ओके, त्याच्यानंतर एकदा तुम्ही 300ला खरेदी केलात, त्याच्यानंतर पुन्हा प्राइस किती झाली लोकांचे विचार करायचा नाही. तुम्हाला 300ला मिळालं ना, बस, दॅट्स इट, राईट. आता ते 300 रुपयाला तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला एक कुपन कोड तिथं इन्सर्ट करायचा आहे. कुपन कोड आहे DA250, राईट. मी कुपन कोड स्क्रीनवर लिहायलो, व्यवस्थित चेक करा. आणि तिथं तुम्हाला ऍपवर गेल्यानंतर सुद्धा दिसेल DA250 असा एक कुपन कोड टाकायचा आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला ओव्हरऑल प्राइसिंगवर 50% ऑफ मिळेल आज आणि उद्यासाठी, राईट. दोन्ही कोर्सेसवर, महावितरण भरती बॅचवर आणि ह्याच्यावर सुद्धा. ऑल राईट. म्हणजे आता अगोदर तुम्हाला महावितरणचा कोर्स तुम्हाला नियर अबाउट 1233 रुपयाला पडत होता. ओके, तुमच्यापैकी किती सारे जण तर 1233 रुपयाला घेतलेले आहेत. डन. आता आज जर घेतला पाडव्याच्या ऑफर मध्ये, तर 1000 रुपयाला ते 300 रुपयाला आहे. म्हणजे ओव्हरऑल 1300 रुपयामध्येच
काम तुमचं तमाम होत आहे. फक्त तुम्हाला म्हणजे अगोदर 1233 लागत होते, आता 1300 रुपये मध्ये तुम्हाला बॅच पण येईल आणि मॉक टेस्ट सुद्धा येतील. आणि आईची शपथ घेऊन सांगतो, याच्यामध्ये लय बेकार सिच्युएशन आहे. माझा जो ऍप आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मागच्या वर्षी दिवाळीमध्ये 2 महिन्यासाठी ऍप प्ले स्टोर वरून डिलिस्ट करण्यात आलं होतं, म्हणजे डायरेक्ट काढूनच टाकण्यात आलं होतं. ओके, खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे आणि युट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे की DA2 अकॅडमी ऍप डिलीटेड म्हणून सुद्धा. ओके, कारण त्यांची पॉलिसी ऍक्सेप्ट केलं नव्हतं मी. 28% ते चार्ज करत आहेत गुगल प्ले बिलिंग पॉलिसीच्या तहत, क्लास प्लस आणि गुगल प्ले मिळून. ओके, त्याच्यामुळे खूप कमी मिळत आहे. सो मी कंप्लेन करत नाही, मी जस्ट तुम्हाला इन शॉर्ट ज्यांना ज्यांना ह्याच्याबद्दल अवेअर नाही त्यांना सांगत आहे. सो फटाफट परचेस करा. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट, नीट लक्ष देऊन ऐका, कारण अनेक स्टुडंट्स गैरसमज करतात. ओके, त्या नोट्स मधील म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये जेवढ्याही ठिकाणी ज्या ठिकाणी नोट्स वगैरे दिलेले आहेत, ओके, किंवा दिलेले आहेत, इफ इन केस एखादा एक आन्सर येत नसेल तर तुम्ही चॅट सेक्शन मध्ये मला विचारा. बट तुम्ही फॉर ग्रांटेड धरू नका की मी त्याचा आन्सर सांगावंच, कारण दिवसभरामध्ये इतके सारे स्टुडंट क्वेरीज पाठवत आहेत, इतके सारे स्टुडंट्स क्वेरीज पाठवत आहेत. कुठेतरी कोणी त्या अड्डा 24/7च्या ह्याच्यावर बघत आहे, कोणीतरी कुठल्या ह्याच्यावर बघत आहे, कोणीतरी हे सर चांगलं करत आहे, हे सर चांगलं करत आहे. आणि मी जर सगळ्या स्टुडंटचे फक्त डाऊटच जर सॉल्व्ह करत बसलो, हा मान्य आहे की बाबा स्टुडंटचे डाऊट सॉल्व्ह करायचे, बट मी ते डाऊटच सॉल्व्ह करत बसलो तर त्याला दिवस सुद्धा पुरणार नाही मग, राईट. आणि मग कोर्स मागे राहील. त्याच्यामुळं थोडंसं ट्रस्ट द प्रोसेस, अगोदर प्रोसेसवर लक्ष द्या, कारण आपली बॅच जस्ट आत्ता मागच्या 15-20 दिवसाखाली 25 दिवसाखाली स्टार्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये पण आपलं खूप सारं सिलेबस झालेलं आहे. ओके, डायरेक्ट मी जर तुम्ही मला बॅच चालू झाल्याबरोबर कॉस्ट शिकवा, डायरेक्ट कॉर्पोरेट शिकवा, तुम्हाला जे पाहिजे ते शिकवा, असं पॉसिबल होत नाही. आपल्याला सबका साथ सबका विकास बघावं लागतं, सगळ्यांना समजेल असं धरावं लागतं. ओके, खूप सारे स्टुडंटने कोर्स परचेस केलेले आहेत आणि मी डायरेक्ट कोर्स घेतल्याबरोबर त्यांना पहिल्याच दिवशी कोणत्या तर कॉस्टच्या फॅक्टरीमध्ये किंवा मॅनेजमेंट त्याच्यामध्ये खुपसवलं तर ते सरळ सरळ बाकी टीचर सारखं माझं पण नाव हे करायला काय करतील की त्या सरांचं घेतलं पण काही शिकवलेलं समजत नाही. म्हणून त्यामुळे मला बेसिक पासून स्टार्ट करावं लागते. डोंट वरी, सिलेबस कंप्लीट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. ओके, तुम्हाला जेही येत नसेल चॅट सेक्शन मध्ये टाका. मी चेक करतो, मी कोणाचाच मेसेज इग्नोर करत नाही, पण चेक करतो आणि वेळ आल्यावर बरोबर तुम्हाला आन्सर देईन. ओके, आणि बॅच मधल्या स्टुडंट्सनी जेवढेही आपलं एखादा एक पर्टिक्युलर टॉपिक, जसं की आता आपले ऍक्ट झालेले आहेत, लॉज झालेले आहेत, त्या सर्वांशी रिलेटेड नोट्स वाचायचं. मी जर एखादी एक माहिती सांगितलेल्या पैकी आली नसेल तर तुम्ही स्वतः ते माहिती वाचा, आपल्या क्लासच्या नोट्सच्या बॅक साईडला कुठेतरी लिहून टाका, किंवा मला सांगा की सर आपण हे सांगायला विसरलो, मी रिव्हिजन सेशन मध्ये संध्याकाळी 9:30च्या क्लासमध्ये इन्फॉर्म करेन. ओके, डन. आणि लवकरात लवकर आपल्याला एक अमेंडमेंट सेशन घ्यायचं आहे. अमेंडमेंट सेशन म्हणजे काय, की जेव्हा आपले क्लास रेकॉर्ड झालेले आहेत त्यावेळेसची माहिती आणि आता अमेंडमेंट झाल्यामुळे चेंज झालेली माहिती, ह्याच्यामधले डिफरन्स काढून घ्यायचे. ओके, जसं की थोडक्यात सांगायला गेलं तर आणि त्या अमेंडमेंट सेशनची लिंक ज्यांनी टेस्ट लिंक परचेस केल्या त्यांना सुद्धा मिळेल. उदाहरणार्थ कंपनीज ऍक्ट 2013 नुसार आपण ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस आपण तिथे असं सांगितलेलं की जास्तीत जास्त 50 मेंबर्स लागतात, राईट. बट रिव्हिजन सेशन मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आता त्याची लिमिट 50 वरून 100 ला गेलेली आहे. म्हणून आता इफ इन केस एक्झाम मध्ये असं आलं तर आपल्या नोट्स मध्ये कुठं ना कुठे एमसीक्यूज मध्ये जुन्या पीडीएफ मध्ये 50 दिसेल आणि तेच घेऊन बसलात तर नाही बाबा, अमेंडमेंट सेशन बघ, त्याच्यामध्ये 100 सांगितलेलं आहे. ओके, अशा प्रकारे सुद्धा घेऊयात. ऑल राईट, दॅट्स इट. पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कोड तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. सो फटाफट बॅच जॉईन करा, वाटल्यास महावितरण भरती बॅच जॉईन करा. 2000 ची प्राइस आज तुम्हाला फक्त 1000 रुपये मध्ये मिळून जाईल. आणि टेस्ट सिरीज जी आहे 600 रुपये त्याची प्राइस ठेवलेली आहे. 300 रुपये तुम्हाला मिळावं म्हणून त्याच्यावर 50% डिस्काउंट दिलेला आहे, ते सुद्धा परचेस करा. टेस्ट सिरीजची लिंक आणि महावितरण भरती बॅचची लिंक, दोन्ही कोर्सेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. कुपन कोड सुद्धा दिलेला आहे, फटाफट परचेस करा. भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. आणि जेवढेही स्टुडंट्सनी ऑलरेडी म्हणजे ह्या व्हिडिओ बघण्याच्या अगोदरच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महावितरण भरती बॅच आपल्याकडे जॉईन केलेली आहे त्या सगळ्यांनी सारथी एज्युकेशनच्या ऍपवर ऑल डाऊट सेक्शन चेक करायचं आहे. आणि DA2 अकॅडमीच्या ऍपवर ज्या ज्या स्टुडंटने कोर्स परचेस केलेला आहे त्यांनी ऍप ओपन करून चॅट सेक्शन मध्ये यायचं आहे. महावितरणची बॅच ज्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे त्या चॅट सेक्शन मध्ये येऊन त्यांनी तिथं महावितरण भरतीवर क्लिक करायचं आहे. तिथं तुमच्यासाठी एक सेपरेट मेसेज टाकलेला आहे, तो तुम्ही चेक करा.
टाटा बाय, टेक केअर, बेस्ट ऑफ लक. हा झाला. व्हिडिओ बंद करायला थांबा 1 मिनिट. स्टे कनेक्टेड.